शाळेचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, आज शाळेचा कार्यक्रम घ्यायचा नाही घ्यायचा सगळा इथपर्यंतचा इतिहास सगळ्यांनी सांगितलेला आहे आणि मी शालेय व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकांना धन्यवाद देईन की जरी काही अडीअडचणी नागरिकांनी सांगितल्या असतील, ग्रामस्थांनी सांगितल्या असतील, पण तुम्ही एकदम स्तुत्य असा निर्णय घेतला आणि धाडस करून हा कार्यक्रम आयोजित केला। अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम आता पार पडणार आहे आणि उपसरपंचांनी सांगितलं की पहिलं आम्ही नाही म्हणूनच सांगितलं होतं, तर पदावर कुठलाही माणूस गेला त्याच्याकडे कोणी काही मागायला गेलं तर तो पहिलं नाहीच म्हणतो, कारण अनेक जण त्यांना सांगणाऱ्याच त्यांच्याही पुढं अनेक कामं असतात। असो, पण पारगावची ताकद नवलेस सर वेगळी आहे। फक्त मांडणाऱ्यांनी गावापुढं ते व्यवस्थित मांडलं आणि समोरच्यांना त्याचं महत्त्व जर समजून सांगितलं, नागरिकांना जर समजून सांगितलं, तर 100% आमचं गाव असं आहे की ते कुठलाही कार्यक्रम एकोप्याने म्हणजे एकदम सुस्थितीत आणि चांगल्या प्रकारचं गावाचं नावलौकिक वाढेल असेच कार्यक्रम आपल्या गावामध्ये आतापर्यंत झालेले आहे आणि इथून पुढेही होती। त्याच्यासाठी सर्व गावाचा एकोपा हा फार महत्त्वाचा आहे आणि डिजिटल शाळेची सुरुवात 10 वर्षापूर्वी या शाळेची म्हणजे तेथून मागचंही काम शाळेचं चांगलंच होतं, पण खरी सुरुवात कैलास तट्टू अध्यक्ष असताना शाळेच्या इनपती फाउंडेशनच्या मार्फत ज्यावेळेस शाळेच्या इमारतीचं काम गावाच्या मार्फत 10% फंड भरून आपण पूर्ण केलं आणि तिथून पुढे खरे शाळेच्या सुधारणेला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। सर, एक दिवस असा होता, पापाळे सर त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून काम बघत होते आणि बाकी शिक्षक त्या काळात तिथे एक शालेय व्यवस्थापन समितीची मीटिंग चालू होती आणि सचिन डुकरे शाळेचे अध्यक्ष होते, त्यावेळेस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते आणि मीटिंग चालू असतानाच योगायोगाने माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगरावजी पवार साहेब या ठिकाणी काही निमित्ताने या गावामध्ये आले होते आणि त्यांना शाळेमध्ये भेट द्यायची होती, तर ते मीटिंग चालू असताना ते शाळेमध्ये आले। मला वाटतं देवराम शेठ तुम्ही पण होते, आपण त्या मीटिंगला होतो सगळे आणि बोलता बोलता भौगोलिक परिस्थिती बघून, भौतिक परिस्थिती बघून साहेबांनी एक उद्गार काढले होते की पारगाव हे गाव सदन गाव आहे आणि त्या सदन गावामध्ये आपण अतिशय उत्तम प्रकारचे इमारत तयार करून घेतली, पण भौगोलिक इथला भौतिक परिसर जो आहे तो एकदम सुंदर आणि छान केलेला आहे। पण माझी एकच विनंती आहे की जसा भौगोलिक परिस्थिती, भौतिक परिस्थिती जशी तुम्ही चांगली केलेली आहे, गावची आर्थिक ताकद मला माहिती आहे, कदाचित तुम्ही इमारतीला बाहेरून सोन्याचं पाणीसुद्धा देऊ शकाल, पण त्याचबरोबर तुम्ही बौद्धिक विद्यार्थ्यांचा बौद्धिक वाढ म्हणजे शैक्षणिक जी बाब आहे याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन चांगल्या अशा टीम पुढे गेल्या पाहिजेत, विद्यार्थी घडला पाहिजे, विद्यार्थ्याच्या बौद्धिकतेमध्ये वाढ झाली पाहिजे, अशा प्रकारची एक सूचनावजा त्यांनी संकल्पना मांडली आणि तत्कालीन शिक्षकांनी सर्व, मग पापाळे सर असतील किंवा त्यांचे इतर सर्व शिक्षक असतील, यांनी असा ध्यास घेतला आणि सचिन भाऊ अध्यक्ष होते। शिक्षणामध्ये अनेक बदल आणि आता ज्या 9वी 10वीच्या ज्या तुकड्या पुढे येत आहेत ते त्याचंच प्रतीक किंवा त्यावेळेस जो पाया भरलेला आहे मराठी शाळेमधून आणि तसाच प्रकारच्या इथून मागच्याही तुकड्या आता सगळ्या पुढे येताना सगळे विद्यार्थी एकदम हुशार आणि चुणूकदार पुढे येणार आहेत आणि त्याचा प्रत्यय आता परत गेल्या वर्षी जसा 10वीचा निकालामध्ये आपल्याला दिसला तसाच पुढे अजून त्याच्यानंतर मग पुढे सगळीकडेच, मग हायस्कूलमध्ये तुम्ही आले, तुमच्या अगोदरच्या मॅडम होत्या, अजून तुम्ही ज्या ज्या संकल्पना मांडताल आणि गावाला महत्त्व जर पटवून दिलं तर गाव एक नाही 100% शैक्षणिक बाबतीमध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्याच कुठलंच अशी गोष्ट नाही तर ते तुम्हाला गाव नाकारीन। ठीक आहे, काही कामं एका वेळेस जास्त चालू असतील, आता उपसरपंचांनी जसं सांगितलं की सुरुवातीला आम्ही नाही म्हणून सांगितलं होतं, पण
तुम्ही हे केल्यानंतर पुढं लोकांनी साथ दिली, चांगल्या कामाला लोक साथ देतात, अशी देत राहतील. आणि मगाशी मुळे सरांनी सांगितलं की पंचायत समिती सदस्य तुम्ही झालात, तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत. असो, मी काही नाही म्हणणार नाही. जेवढ्या जेवढ्या शक्य आहे शासकीय योजना काय असतील त्या शाळेच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा संपूर्ण गावामध्येच किंवा माझ्या गणामध्ये 8 गावांचं काम मला आता थोडं बघायचं आहे, पण मी बघणार, मी काय हटणार नाही. जेवढं शक्य आहे तेवढं गावाच्या प्रति पण शासकीय निधी आणण्याचा मी प्रयत्न करीन. आणि त्यामध्ये विशेष करून शैक्षणिक बाबतीमध्ये सगळ्याच आपल्या गावातल्या लोकांना चांगली ओढ आहे. तर एखादं काम कदाचित बाहेरचं कमी जास्त होईल, पण शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही कुचराई करणार नाही. जे काही शासकीय तुम्हाला मदत लागेल ती मदत 100% पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातून मी 100% म्हणजे योगदान देण्याचा मी प्रयत्न करीन. परत एकदा जास्त वेळ घेतल्याबद्दल क्षमस्व. आता या सुरू होणाऱ्या कार्यक्रमास मी जेवढे त्याच्यामध्ये भाग घेणारे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना आणि शाळेच्या मुख्याध्यापक असतील किंवा सर्व शिक्षक असतील, शालेय व्यवस्थापन समिती असेल, अतिशय सुंदर असं तुम्ही नियोजन केलेलं आहे. त्याला मी त्या कार्यक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो.